Good morning to all dear students. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण अप्लाइड मॅथमॅटिक्स डिप्लोमा की स्कीम सेकंड सेमिस्टरचा जो सब्जेक्ट आहे तो आपण स्टडी करणार आहोत. त्याच्यासाठी तुम्हाला कोर्स कंटेंट काय आहे हे जाणून घ्यावं लागेल. आपल्या सब्जेक्टचं नाव आहे अप्लाइड मॅथमॅटिक्स. याचा कोड आहे 312301. कोर्स कोड आहे 312301. याच्यामध्ये तुम्हाला 30 मार्काची टेस्ट असणार आहे आणि 70 मार्काचा पेपर असणार आहे थेरी. आता कोर्स कंटेंट आहे त्याचे 5 युनिट. पहिले युनिट आहे इनडेफिनाइट इंटिग्रेशन. हे 15 तासांचं असणार आहे आणि याच्यासाठी मॅक्झिमम मार्क्स 20 असणार आहे, 20 मार्क्स. सर्वात जास्त मार्क पहिल्या युनिटलाच आहे. दुसरं युनिट आहे डेफिनाइट इंटिग्रेशन. त्याच्यासाठी 8 तास आहेत आणि मॅक्झिमम मार्क 12 आहेत, 12. तिसरं युनिट आहे डिफरन्शियल इक्वेशन, 8 hours, मॅक्झिमम मार्क 12. फोर्थ युनिट आहे न्यूमेरिकल मेथड्स, 6 hours, 14 मार्क्स. आणि लास्ट युनिट आहे प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन. याच्यासाठी 8 hours आहेत आणि मॅक्झिमम मार्क्स हे 12 आहेत. फर्स्ट युनिट आपण स्टडी करू, इनडेफिनाइट इंटिग्रेशन. तर इनडेफिनाइट इंटिग्रेशन काय असतं, याची डेफिनेशन काय. नंतर सिंपल इंटिग्रेशन, रूल्स ऑफ इंटिग्रेशन अँड इंटिग्रेशन ऑफ स्टँडर्ड फंक्शन्स. म्हणजे सिंपल इंटिग्रेशन चे फॉर्म्युले आहेत, याच्यासाठी काही रूल्स असणार आहेत. रूल्स ऑफ इंटिग्रेशन अँड इंटिग्रेशन ऑफ स्टँडर्ड फंक्शन्स. स्टँडर्ड फंक्शन्सचं इंटिग्रेशन काय असतं, लाईक कॉस, टॅन, साइन. स्टँडर्ड फंक्शन आहे, यांचं इंटिग्रेशन काय असतं हे आपल्याला अभ्यासायचं आहे. नंतर दुसरी कन्सेप्ट आहे इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन. म्हणजे सबस्टिट्यूशन म्हणजे एखाद्या फंक्शनला काहीतरी पुटअप करणं, टी, आणि त्याचं इंटिग्रेशन काढणं, हे असतं इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन. नंतर आहे इंटिग्रेशन बाय पार्ट्स. याच्यामध्ये LIATE हा रूल यूज करायचा आहे. नंतर आहे इंटिग्रेशन बाय पार्शियल फ्रॅक्शन्स. पार्शियल फ्रॅक्शन्सचं इंटिग्रेशन काय असतं हे सुद्धा आपल्याला स्टडी करायचं आहे. ओनली लिनियर अँड नॉन रिपीटेड फ्रॅक्शन्स ॲट डिनॉमिनेटर ऑफ प्रॉपर फ्रॅक्शन्स. तर वेळ न घालवता आपण सुरुवात करूया. इंटिग्रेशनसाठी डेफिनेशन काय आहे, इट इज an antiderivative denoted by sign इंटिग्रेशन. इंटिग्रेशन असतं हे अँटी डेरिव्हेटिव्ह, म्हणजे डेरिव्हेटिव्हच्या उलट प्रोसेस म्हणजेच इंटिग्रेशन असतं. हे इंटिग्रेशन अशा पद्धतीच्या साइननं डिनोट केलं जातं. आता इंटिग्रेशन ऑफ फंक्शन. इंटिग्रेशन ऑफ फंक्शन म्हणजे इंटिग्रेट काहीतरी फंक्शन असेल f(x) dx. एखाद्या फंक्शनचं इंटिग्रेशन हे या साइननं डिनोट केलं जातं.
इक्वल टू आय हे डेफिनेट इंटिग्रेशन झालं. जर इनडेफिनाइट इंटिग्रेशन काढायचं असेल तर प्लस सी यूज केलं जातं, काहीतरी कॉन्स्टंट. हे असतं इनडेफिनाइट इंटिग्रेशन. इनडेफिनाइट इंटिग्रेशन. आणि डेफिनाइट इंटिग्रेशन असेल इंटिग्रेशन एफ ऑफ एक्स डी एक्स इक्वल टू आय. डेफिनाइट इंटिग्रेशन. इनडेफिनाइट मध्ये काहीतरी कॉन्स्टंट असतं इंटिग्रेशन सोबत. तर डेफिनाइट इंटिग्रेशन मध्ये आपल्याला लोअर लिमिट आणि अप्पर लिमिट हे पुटअप करून हे जे कॉन्स्टंट आहे हे कॉन्स्टंट नाहीसं करावं लागतं. आता इंटिग्रेशनला सुरुवात करण्या अगोदर आपल्याला डेरिव्हेटिव्ह काय असतं हे माहिती पाहिजे. डेरिव्हेटिव्ह आपण डिप्लोमा फर्स्ट इयर सेमिस्टर फर्स्ट मध्ये बेसिक मॅथमॅटिक्स कोर्समध्ये अभ्यासलेला आहे. याच्यासाठी काही फॉर्म्युले आहेत इंटिग्रेशनसाठी, स्टँडर्ड फॉर्म्युले. इंटिग्रल फॉर्म्युले. तर फर्स्ट फॉर्म्युला आहे इंटिग्रेशन 0 dx इक्वल टू, म्हणजे 0चं इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू एक्स जर घेतलं तर हे कॉन्स्टंट येतं सी. दुसरं फॉर्म्युला आहे इंटिग्रेशन dx. आता कॉन्स्टंट नाही, फक्त dx आहे, तर याचं इंटिग्रेशन असणार आहे एक्स प्लस कॉन्स्टंट सी. तिसरा फॉर्म्युला आहे इंटिग्रेशन के dx. इंटिग्रेशन के dx म्हणजे के काहीतरी कॉन्स्टंट आहे आणि त्याचं इंटिग्रेशन आपल्याला विथ रिस्पेक्ट टू dx घ्यायचं आहे. तर याचं फॉर्म्युला आहे कॉन्स्टंट के इंटू एक्स प्लस सी. इथे लक्ष द्या, कॉन्स्टंटचं इंटिग्रेशन के आहे आणि विथ रिस्पेक्ट टू dx चं इंटिग्रेशन एक्स आहे, म्हणून के एक्स प्लस सी घेतलेलं आहे. इथे 0 आहे, 0चं इंटिग्रेशन हे कॉन्स्टंट असतं सी. फोर्थ फॉर्म्युला इंटिग्रेशन एक्स रेज टू एन dx इक्वल टू, म्हणजे एक्सचा पॉवर काहीतरी असणार आहे 1 2 3 4 लाईक. तर याचं इंटिग्रेशन असतं एक्स टू द पॉवर एन प्लस 1 अपॉन एन प्लस 1 प्लस सी. फक्त एक्सच्या पॉवरमध्ये काय करायचं आहे, 1 ने वाढ करायची आहे, डिवाइड करायचं आहे. जी पॉवर 1 ने वाढवली आहे तीच खाली आहे एन प्लस 1. इंटिग्रेशन 1 बाय एक्स dx इक्वल टू, आता 1 छेदस्थानी एक्सचं इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू dx घ्यायचं आहे. तर याच्यासाठी फॉर्म्युला आहे लॉग टू द बेस ई इंटू एक्स प्लस सी. लॉग टू द बेस ई एक्स म्हणजेच असतं कॅल्सीमध्ये तुम्ही इन हे फंक्शन यूज करू शकता, इन एक्स प्लस सी.
6वा फॉर्म्युला इंटिग्रेशन 1/x⁴n dx इक्वल टू, आता हे x⁴n अंशामध्ये येऊन मल्टिप्लाय होईल, परंतु याची पॉवर निगेटिव्ह असणार आहे -n dx इक्वल टू x⁴ -n + 1 अपॉन -n+1 + c. 1/x⁴n इंटू dx ही x⁴n अंशामध्ये येऊन मायनस होते, x⁻n dx इक्वल टू x⁻n+1 या पॉवरमध्ये 1 ने वाढ करायची आहे, डिवायडेड बाय -n+1 पॉवर ॲज इट इज डिनॉमिनेटरला प्लस c. इंटिग्रेशन 1/ax + b dx इक्वल टू log ax + b into 1/a + c. Say it x⁴m/n dx equal to x⁴m/n+1 upon m/n+1 plus c. 9 integration e⁴x dx equal to e⁴x plus c. 10 स्टँडर्ड फॉर्म्युले आहेत, स्टँडर्ड फॉर्म्युले आपल्याला लक्षात ठेवावे लागतील. इंटिग्रेशन e⁴x dx इक्वल टू e⁴x अपॉन log a⁴e प्लस c. इथेही बेस ईच आहे. 11 इंटिग्रेशन log of x⁴e dx इक्वल टू x log x⁴e minus x plus c. Integration x into e⁴x dx equal to x minus 1 e⁴x plus c. 13 integration e⁴ax sin bx dx equal to e⁴ax upon a² plus b² into a sin bx minus b cos bx plus c. Integration e⁴ax into sin bx dx equal to e⁴ax as it is divided by a² plus b² into bracket a into sin bx minus b into cos bx.
14 e to the power ax cos bx dx equal to e to the power ax upon a square plus b square a cos bx plus b sin bx plus c. ज्या वेळेला साइन असेल त्यावेळेला इथे साइन मायनस कॉस असं घेतलेलं आहे आणि इंटिग्रेशन जर e टू द पॉवर एक्स कॉस असेल तर कॉस प्लस साइन असं घेतलेलं आहे इथे. नेक्स्ट आहे इंटिग्रेशन साइन एक्स dx इक्वल टू इंटिग्रेशन साइन एक्स dx इक्वल टू माइनस कॉस एक्स प्लस सी. 16 इंटिग्रेशन cos x dx इक्वल टू साइन एक्स प्लस सी. इथे लक्ष द्या, जर इंटिग्रेशन सी न चालू झालेलं असेल तर येणारं आन्सर हे पॉझिटिव्ह आहे. कॉस इंटिग्रेशन पॉझिटिव्ह साइन एक्स, कारण इंटिग्रेशन हे सी पासून चालू झालेलं आहे. सी सी या ठीक आहे. 17 इंटिग्रेशन कोसेक एक्स इंटू कॉट एक्स dx. इथे सुद्धा इंटिग्रेशन सी पासून चालू झालेलं आहे, तर याचं इंटिग्रेशन हे कोसेक एक्स मायनस कॉट एक्स मायनस कोसेक एक्स प्लस सी एटीन इंटिग्रेशन सेक स्क्वेअर एक्स dx इक्वल टू tan x प्लस सी. 19 इंटिग्रेशन कोसेक स्क्वेअर एक्स dx इक्वल टू मायनस कॉट एक्स प्लस सी. 20 इंटिग्रेशन sec x into tan x equal to sec x plus c. 21 इंटिग्रेशन tan x dx equal to log of mod sec x plus c. 22 इंटीग्रेशन cot x dx equal to log of mod sin x plus c. 23 इंटीग्रेशन sec x dx equal to log mod sec x plus tan x plus c. और log
mod tan x by 2 plus pi by 4 24 integration cosec x dx equal to log cosec x minus cot x plus c or log mod tan x by 2 plus c. हे तुम्ही फॉर्म्युले लिहून घेऊ शकता आणि हे फॉर्म्युले लक्षात ठेवा. हे आपल्याला इनडेफिनाइट इंटिग्रेशन या युनिटमध्ये उपयोगाचे आहेत. ट्वेंटी 25 इंटिग्रेशन dx upon square root 1 minus x square equal to sin inverse x plus c. 26 integration dx upon 1 plus x square equal to tan inverse x plus c. 27 integration dx upon square root 1 minus x square equal to minus cos inverse x plus c. 28 integration dx upon 1 plus x square equal to minus cot inverse x plus c. 29 integration dx upon x into square root x square minus 1 equal to sec inverse x plus c. 30 integration dx upon x into square root x square minus 1 equal to minus cosec inverse x plus c. हे फॉर्म्युले तुम्ही लिहून घेऊ शकता. ट्वेंटी 31 integration dx upon square root a square minus x square equal to sin inverse x by a plus c. Integration dx upon square root a square minus x square equal to sin inverse x by a plus c. 32 integration dx upon square root x square minus a square equal to log x plus
square root x square minus a square mod plus c. 33 integration dx upon x square plus a square equal to log of mod x plus square root x square plus a square plus c. 34 integration dx upon a square minus x square equal to 1 by 2a log mod x plus a upon a minus x. 35 integration dx upon x square plus a square equal to 1 by a tan inverse x by a plus c. 36 integration dx x in upon x into x square minus a square equal to 1 by a tan inverse 36 integration square root a square minus x square dx equal to 1 by 2 x into a square minus x square plus a square by 2 sine inverse x by a plus c. 37 integration square root x square minus a square dx equal to half x into x square minus a square minus a square by 2 log x plus square root x square minus a square plus c. 38 integration x square plus a square dx half x into x square plus a square plus a square by 2 log mod x plus x square plus a square plus c. 39 integration dx upon ax plus b equal to log of mod ax plus b into 1 by a plus c. 40 integration ax plus b raised to n dx equal to ax plus b raised to n plus 1 upon n plus 1 into 1 by a plus c. 41 integration e to the power ax plus b dx equal to e to the power ax plus b
into 1 by a plus c. 42 integration a to the power capital AX plus capital B dx equal to a to the power capital AX plus B upon log a to the base e into 1 by a plus c, where a not equal to 0. 43 integration cos ax plus b dx equal to sin ax plus b into 1 by a plus c. 43 integration sec square ax plus b dx equal to tan ax plus b into 1 by a plus c. 44 integration sec ax plus b into tan ax plus b dx equal to sec ax plus b into 1 by a plus c. 45 integration dx upon 1 plus ax plus b bracket square equal to tan inverse ax plus b into 1 by b plus c. तर हे काही इंटिग्रेशनचे फॉर्म्युले आहेत. हे फॉर्म्युले माहिती असणं आवश्यक आहे. इंटिग्रेशन सॉल्व करण्यासाठी हे उपयोगी असणार आहे. तर हे फॉर्म्युले तुम्ही रीड करा एकदा आणि प्रॅक्टिसने फॉर्म्युले लक्षात राहतील. पुढची उदाहरणं आपण सोडत असताना काही फॉर्म्युले रिपीट होतील आणि काही फॉर्म्युले तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण रूल्स ऑफ इंटिग्रेशन याच्याबद्दल माहिती घेणार आहोत. ॲडिशन रूल काय आहे, मल्टिप्लिकेशन रूल काय आहे, तर हे फॉर्म्युले अगोदर तुम्ही रिवाइज करून घ्या, जेणेकरून प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी आपल्याला उपयोगी असतील. थँक्यू.